शुभ सन्मान करायचा आहे. परेशभाई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रिव्हर्सल यांचा सन्मान करायचा आहे. ऑल टू द रोशन पाटील. उद्याच्या दिवसातील पहिली लढत पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 9 आहे स्वामी समर्थ वर्सेस आयुष 11. जो संघ लेट येईल त्याला खूप मोठी पेनल्टी लागू शकते, याची आपण नोंद घ्या. 8:15 इथे रिपोर्टिंग करायची आहे. मग सकाळी किती वाजता उठायचं आहे ते आपण ठरवा. आणि 8:30 पहिली मॅच स्टार्ट होईल. नक्कीच आपण पाहू शकाल शुभ सन्मान आज आपल्या पाहायला मिळेल. WBLचे यशस्वी आयोजक करता नक्कीच आमचे सर्वांचे लाडके आणि पंकजदादा पाटील यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान आपण पाहतोय. आनंद वलपकर आणि पंकजदादा पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान पाहू शकाल. तर पहिल्याच बॉलवरती आपण उत्तुंग असा षटकार पाहिला. इथेही प्रहार केलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सुंदर असा हा फटका. बॅटिंग मार्ग सज्ज असताना रोशन सालुंके आक्रमक होतोय. लगातार 2 चेंडू 2 षटकार. तर नक्कीच रोशन जर विचार केला फलंदाज रोशनच्या माध्यमातून आपण क्रॅकिंग 6 पाहिला आहे. ज्या पद्धतीने रोशन सालुंके आयकॉन खेळाडू म्हणून मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. रायगड टीमचे मात्र युवा रायगड टीमचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या माध्यमातून देखील आपण सातत्यपूर्ण चांगला खेळ पाहिला आहे. तोच रोशन. आता यावेळी मात्र चांगला फटका आपण पाहू शकाल. चेंडू ट्रायबल करेल प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी झाली. लॉगरिझम मध्ये हा चेंडू डीप मध्ये गॅदर केला जातोय आणि फक्त एक धाव आपण धाव फलकावरती पाहू शकाल. आणि धावांचा विचार केलाय धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. 13 धावा म्हणजे तर क्रिकेटमधली अशुभ धावसंख्या आपण मैदानावरती पाहायला मिळेल. नक्की ज्या पद्धतीने गोलंदाजीच्या माध्यमातून प्रकाश पाटील या गोलंदाजीची निवड केली होती. संघाचे संगणक आहेत मात्र या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना रोशननं मात्र एक ताबडतोब फलंदाजी त्यांच्या माध्यमातून दाखवली आहे. समोर फलंदाज आपण पाहू शकाल महेश म्हात्रे. एक चांगला खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आपण पाहायला मिळेल. हा चेंडू खूप उंच जातोय. चेंडू ट्रायबल करेल. बराच लांबचा प्रवास. 2 क्षेत्ररक्षक जज करत असताना फलंदाज क्रमांक युनाइट नंबर फर्स्ट लॉस होताना आपण पाहू शकाल. प्रकाश पाटीलच्या गोलंदाजीवरती मात्र फलंदाज महेशच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस केली जाते. तर नक्कीच कैलास दादा पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाचा विचार केलाय पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये त्यांचा आज बोलबाला राहिला आणि एक चांगला सहकार्य राहिलाय एवं फेप्सिकोला. नक्कीच कैलास पाटील यांना आपण पाहू शकाल मंचावरती. ज्या पद्धतीने विचार केला प्रकाश पाटीलने मात्र ज्यावेळी 2 चेंडू होते आक्रमण झाला त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे जी मात्र जम्याची बाजू होती फलंदाजी करणारा संघ आपण नक्कीच आपण शौर्य 11 संघाच्या माध्यमातून पाहिली. ती जमायची बाजू मात्र सलामीवीर तोडण्यामध्ये यश त्यांना संपादित झालंय. आता होता नवीन फलंदाज गोलंदाज तयार. हा चेंडू भिडकावला. यावेळी मात्र सरळ जाईल. स्टँडला सलामी देणारा फटका आपण पाहतोय. सीमा पलीकडं मोठा फटका येतोय फलंदाजीच्या माध्यमातून. आणखीन एक ताबडतोब षटकार दाखवत असताना आपण रोशन पाटील या फलंदाजाला पाहू शकाल. 7व्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये पुन्हा एकदा गुंतवणूक पाहायला मिळेल. 19 धावा. ज्या पद्धतीचा विचार केला 5 चेंडूचा खेळ संपुष्टात झालाय आणि 5 चेंडूमध्ये 19 धावा. प्रकाश पाटीलच्या गोलंदाजीवरती एक आक्रमक फलंदाजी नक्कीच दाखवत असताना शौर्य 11 संघाचे फलंदाज रोशन सालुंके आणि सुमित मुकादम
व्हेरी गुड क्रिकेट, चांगला सामना एन्जॉय करतोय आणि गोलंदाज पुणे एकदा सज्ज होत असताना शेवटची डिलिव्हरी यामुळे कॉफी बुक स्टाईल चेंडू फरार सीमा पलीकडे आणखी एक षटकार. या षटकामध्ये आल्या 25 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. शौर्य 11 संघ. नक्कीच आपण पाहू शकाल पूर्णपणे गोलंदाजावरती फलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. भगोमय वातावरण आपल्याला आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती आहे आणि त्या जयंतीला नक्कीच मानवंदना देत या स्पर्धेची सुरुवात झाली आणि या स्पर्धेचं आकर्षण आपण बलून पाहतोय. WPL धमाका 2022 पर्व. नक्कीच पूर्णपणे गारटणारी थंडी. रोशन जर विचार केलाय नाईट टुर्नामेंट झाले चालू झालेत की काय, अशा पद्धतीचा आपल्याला माहोल पाहायला मिळेल. नक्कीच प्रेक्षक वर्ग देखील पूर्णपणे सुस्तावला गेलाय कारण की थंडी भरपूर आहे. मैदानामध्ये जे क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत तेच मात्र पूर्णपणे चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शतक्षणामध्ये व्यूहरचना झाली. नक्कीच आपण पाहू शकाल वावंजे एंड कडून गोलंदाजी संपल्यानंतर नक्कीच यावेळी मात्र कानेचा बंगला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय प्रतीक ठाकूर. एक चांगला गोलंदाज आहे, आयकॉन गोलंदाज म्हणून त्याची निवड केली गेली. प्रतीक नामदेव ठाकूर या गोलंदाजाला आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहू शकाल. समोर फलंदाज नक्कीच यावेळी येत असताना नक्कीच सुमित मुकादम संघाचे संघनायक. पुढल्या स्वरूपाचा चेंडू ढकला उमेश चेंडू खाली. उमेशला चकमा दिलाय आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. काय मात्र घडलं, उमेश विचार करतोय. चेंडू मात्र ज्या दिशेने येतो त्या दिशेनं उमेशनं धाव घेतली. ऐंशानं चेंडूने मात्र जशा पद्धतीने शरद पवार राजकारण बदलतात त्याच पद्धतीनं चेंडूनं तो वळण बदलला आणि चेंडू सीमा पलीकडे 4 धावेसाठी जातोय आणि 4 धाव्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा धावफलकावरती. हा चेंडू चांगला फटका, चेंडू ट्रायबल करतोय. यापुढे मात्र चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूपच पाच, चेंडू फरार सीमा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. आणखी एक चौकार येईल आणि 4 धाव्यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा 33 धावा. गोलंदाज प्रतीकला आपण पाहू शकाल. एक चांगलं कार्य राहिलं प्रतीकच्या माध्यमातून. जय हनुमान शिरोली संघाच्या माध्यमातून खेळत असताना प्रतीकनं खूप इम्प्रेस केलंय. मात्र या आजच्या दिवसामध्ये थोडीशी त्याची नक्कीच दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा संधी निर्माण केली आहे. चेंडू खाली नक्कीच आपण निखिलला पाहू शकाल. जेल ड्रॉप होतोय आणि मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा संधी मिळते फलंदाजाला. आपण फलंदाज पाहू शकाल सुमित मुकादम. नक्कीच रोशन असं म्हटलं जातं की जी झेड जो चेंडू तुमच्या हाताला स्पर्श होईल ती मात्र कॅच घेणं गरजेचं असेल. ती कुठे का होईना थोडंसं मात्र याच्यामध्ये तालमेल घडलं जातं या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि याच दरम्यान जेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण प्रतीकला पाहू शकाल. प्रतीक गोलंदाजीच्या माध्यमातून लेंथ पाहावी लागेल. थोडंसं फंबलिंग यष्टीरक्षक आणि याच दरम्यान मात्र चोरटी एक धाव घेतली जाते आणि व्हाईट +1 या 2 धावा अंकित होतील आणि 2 धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन घडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. नक्कीच आपण साई स्प्रीटच्या माध्यमातून येणाऱ्या नक्कीच काळामध्ये या मॅचचं प्रक्षेपण पाहू शकाल. खरं तर ओमिक्रॉनचा आपण हे संकट पाहतोय आणि त्याच दरम्यान ही लाईव्हची वाहिनी बंद केले आणि उसळणाऱ्या चेंडूवरती उसळणार फटका सीमा पलीकडे षटकार. 6 धावा येतील आणि 6 धाव्यांच्या माध्यमातून 42 धावा धावफलकावरती अंकित होताना पाहायला मिळतील. जो स्टार्ट निर्माण झाला प्रकाश पाटीलच्या ओव्हरमध्ये तो स्टार्ट अजूनही या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण की या ओव्हरच्या 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय आणि 5 चेंडूमध्ये जवळजवळ धावा जमवल्या गेल्यात. नक्कीच आपण पाहू शकाल 15 धावा फलंदाजी करत असताना प्रतीक ठाकूरच्या गोलंदाजीवरती. शेवटची डिलिव्हरी नक्कीच शेवटची डिलिव्हरी नसेल तर हा एक चेंडू स्वेर आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल प्रतीकच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण निलेश दाडवकरांना पाहू शकाल. स्वागत असेल एक डावकऱ्याचे फलंदाज. म्हणजे आता थोडासा विचार केला व्यावसायिक जीवनामध्ये अडकल्यामुळे क्रिकेटकडे खूप त्याचं कमी लक्ष असतं. मात्र आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. फुले स्वरूपात चेंडू उसळ खेळला ब्लॅक स्क्रीनच्या माध्यमातून चेंडू ट्रायबल करेल सीमा पलीकडे शेवटची चेंडूवरती चौकार आणि 4 धाब्यांच्या माध्यमातून धावफलकीचा विचार केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा धावफलकावरती.
12 चेंडूच्या अखेरीस फलंदाजी करत असताना शौर्य 11 संघाच्या माध्यमातून. तर विलंब करू नका, त्वरित सामना ऑन करा विनंती असेल. नक्कीच गोलंदाजी करणार भव्य 11 संघाला जास्त विलंब घेऊ नका. तर नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल प्रवीण कातकरी या गोलंदाजाला ज्या पद्धतीनं म्हटलं जातंय, रिव्हर्स म्हणत होते की नक्कीच आदिवासी जर आपण नक्कीच क्रिकेटरना आपण पाहिलं तर एक चिकाटीचं क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जाते. ज्या पद्धतीने समाधान कातकरी कुंडेवाल हे मात्र गोलंदाज आणि फलंदाजीच्या माध्यमातून त्यांच्या नावाचा आपण विस्तार पाहिजे, ते तसंच विस्तार नक्कीच प्रवीण कातकरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज असेल. समोर फलंदाज आपण नक्कीच पाहू शकाल. यावेळी रोशन सालुंक्या फलंदाजाला मात्र आज शौर्य यांची जेव्हा बॅटिंग असेल तेव्हा आमचे भानुदास वलपकर नक्कीच या मॅचचा मनमुराद आनंद घेत असे शंका नाहीये. कारण की त्यांचे मेहुणे रोशन सालुंके मैदानावरती अक्षरशः धावांचं तांडव माजत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्या स्मित हास्य पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल यावेळी प्रवीण कातकरी मॅन फ्रॉम बाबनजे. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ट्रॅव्हल करेल. चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये थोडीशी यावेळी पाहू शकतो फबलिंग. यावेळी रनचा शिकार. डायरेक्ट थ्रो होणं गरजेचं होतं आणि नक्कीच आपण पाहू शकाल वेगवान 2 धावा जमवल्या गेल्यात आणि 2 धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन घडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावा धावफलकावरती. 1 विकेट गमावलाय महेश म्हात्रे. हा पहिला चेंडू ती बाद झाल्यानंतर सुमित आलाय. सुमितच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार. एक संघनायकाच्या भूमिकेमध्ये आक्रमक कामगिरी करत असताना आपण सुमितला पाहतोय. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बेड कावलाय. चेंडू ट्रायबल करे शतक तैनात आणि यावेळी मात्र नक्कीच फलंदाजीच्या खेळीचा नक्कीच आपण पाहू शकाल घात करणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहू शकाल नक्कीच रोशन सालुंके बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. धावफलकी धावा नक्कीच 49 धावांवरती दुसरा विकेट गमावलाय. पहिला विकेट महेशनं नक्कीच एक चेंडू खेळलाय त्याच्यामध्ये बाद झालाय. प्रतीकनं मात्र चांगली झेल टिपली. त्याच्यानंतर रोशन चांगला खेळ दाखवत होता आणि त्याच अभावी रोशननं विकेट फेकला. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होईल. मोदरगावचा एक आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल परत. गोलंदाज तयार. मारायचा प्रयत्न यावेळी आपण पाहू शकाल. चेंडूची लेंथ अतिशय चांगली पाहायला मिळेल. चेंडूची लाईन अतिशय चांगली पाहायला मिळेल. चेंडूची मध्ये यावेळी फेकी उत्तम करत असताना आपण गोलंदाज प्रवीणला पाहू शकाल. डॉट जेवणची सांगता येते. गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत विचार केला 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. सुमितनं जी चांगली कामगिरी ती कामगिरी येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीनं भरत आणि सुमितला दाखवावी लागेल. ईर्षेने खेळला चेंडू भिडकावतो मिड विकेटच्या डोक्यावरून लांब लचक फडका येईल सीमा पलीकडं. 6 धावेसाठी षटकार येतोय आणि नक्कीच या 6 धाव्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन घडतोय. 55 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या सांगतेनंतर. नक्कीच ज्या पद्धतीनं पहिला सामना पराभवाच्या छायेमध्ये शौर्य 11 संघ गेला होता ती चुकी यावेळी मात्र केली जाणार नाहीये. दोन्ही संघ मात्र एक पराजय घेऊन मैदानामध्ये उतरलाय आणि त्या ईर्ष्यानं मात्र त्यांच्या मध्ये खेळ देखील दाखवावा लागेल. नक्कीच भव्य 11 संघाचा विचार केलाय. कोलबडी गावचे आक्रमक फलंदाज आपण महेश आगलबे यांना आपण पाहू शकाल. प्रतीक ठाकूर हे मात्र एक आयकॉन खेळाडू म्हणून आज आपल्याला पाहायला मिळतील. हलक्यातून खेळलाय डिफेन्सिव्ह क्रिकेट तनसुशिव फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र जाईल. प्रदीप असेल डीप मध्ये. नक्कीच प्रदीपनं चांगलं शतक दाखवलं. ज्या पद्धतीनं पाहू शकाल आपण चेंडूची अडवणी झाली फेकी झाली त्यावरती फक्त आणि फक्त आपण 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. 57 धावा लॉस ऑफ 2 विकेट.
57 लॉस ऑफ 2 विकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. अजून जर विचार केला गोलंदाजानं 5 चेंडू फेकले, एक चांगली कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी हा चेंडू आणि याला भिडकावतोय, मिड विकेट रिझर्व्ह मधून लांब लचक येतोय फटका. 6 धावेसाठी षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. 63 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. तर नक्कीच आपण पाहू शकाल शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीच्या माध्यमातून आपण गोलंदाज पाहू शकाल प्रदीप सोरनेकर. एक विचार केला गेला 40+ मध्ये सध्या खेळतात. 40+ चे खेळाडू म्हणून त्यांना आपण पाहू शकाल. दीपक फर्टिलायझर मध्ये एक कर्मचारी म्हणून त्यांचा आपण नक्कीच एक कार्यभार पाहतोय. प्रदीप सोरनेकर छोटा पॅकेट बडा धमाका आणि हा धमाका उडवलाय सीमा पलीकडे 6 धावेसाठी. फलंदाज भरत आणि 6 धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये इन्क्रीमेंट घडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 69 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतील. अजूनही नक्कीच एकीकडे विचारला 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रदीप नामक गोलंदाज क्रिकेटचा भरपूर अनुभव ठासून भरला या गोलंदाजामध्ये आणि तोच अनुभव दाखवत असताना पाहायला मिळेल. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल, सिंगल मिळा दुसरीचा प्रयत्न आणि नक्कीच 2 धावा. थोडीशी यावेळी मात्र तारांबळ उडाली आहे, तू मे झालाय. चेंडू हाताला स्पर्श करून नक्कीच पाहायला मिळेल 2 धावेसाठी आणि 2 धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन घडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 71 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज असेल प्रवीण नामक गोलंदाज. नक्कीच आपण गोलंदाज प्रदीपला पाहू शकाल. रनरअप चुकलाय थोडासा, त्याच्यानंतर चेंडू न फेकण्याचा निर्णय. नियम क्रमांक 23 आमचे पंच लारा यांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. पुन्हा एकदा सज्ज असेल. हा चेंडू भिडकावतोय. नक्कीच ही भरतची ताकद राहिली आहे. नेहमीच मध्ये या चेंडूवरती मोठे आक्रमक फटके त्यांना दाखवले, तेच फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 6 धावेसाठी षटकार येतोय आणि नक्कीच आपण पाहू शकाल धावफलकाचा विचार केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 77 धावा धावफलकावरती. आता तर मात्र प्रदीपला या हातीला चड्डी घालावी लागेल, कारण की धावा खूप येतात. गोलंदाज तयार प्रदीप. हा चेंडू निगेटिव्ह पाहायला मिळेल. डॉट चेंडूची सांगता आपण पाहू शकाल आणि डॉट चेंडूच्या माध्यमातून नक्कीच एकीकडे विचार केलाय. थोडीशी राहत असेल प्रदीप या गोलंदाजाला, कारण की 2 षटकार त्यांच्या गोलंदाजीवरती आपण पाहिले आहेत. आता 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज भरत आणि यावेळी चेंडू भिडकावतोय. चेंडू जाईल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज. आणि यावेळी काय घडलं, हाताला साबण लावले की बेसन लावलं हा विचारला जाईल, कारण की माईक मध्ये बोलणं सोपं असतं, मैदानावरती करणं कठीण असं हे जाणलं असेल त्यांना, कारण की आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून झेल 2 झेल आपण ड्रॉप होताना पाहिले आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 79 धावा धावफलकावरती. शेवटची डिलिव्हरी आणि यावेळी मात्र पाहू शकाल जबरदस्त लेगबिफोरच्या माध्यमातून विकेट मात्र बाद केली जाते शेवटच्या चेंडूवरती आणि 49 धावा काढत 50 धाब्यांचे नक्कीच 79 धावे काढत 80 धाब्यांचं आव्हान असेल. येणारे 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी भव्य 11 संघाच्या समोर. तर नक्कीच त्याचं पुढचं धावतं पडतं वर्णन घेऊन येण्यासाठी मी आमंत्रित करेन नक्कीच व्हॉइस ऑफ शिरवली रोशन पाटील यांच्याकडे. ओ टू द रोशन पाटील.
थँक्यू सो मच सोनू. पहा मॅच पाहायला मिळते. मॅच क्रमांक 8 शौर्य 11 वर्सेस भव्य 11 या दोन संघांदरम्यान. पहिल्यांदा बॅटिंग मार्कवर शौर्य 11 टीमला आपण पाहिलं. गोलंदाजीच्या भोवल्यावरती होता भव्य 11 आणि शौर्य 11 टीमनं टोटल धावा बनवल्या. 4 षटकांच्या खेळीनंतर टोटल 79 आणि जिंकण्यासाठी 80 धावसंख्येची आवश्यकता आहे ती यावेळीस भव्य 11 टीमला. जास्तीत जास्त वेळ न दवडता आपण तात्काळ इथे खेळ स्टार्ट करावं. पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळतील. महेश आगलावे आणि त्यानंतर प्रकाश पाटील स्वतः संघनायक. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये या जोडीनं कमालीचा खेळ साकार केला, मात्र विजय त्यांना संपादन करता आला नाही. कारण तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती प्रकाश पाटील बाद होणं आणि त्यानंतर संघ पराजयाच्या छायेत जाणं हे समीकरण आपण पाहिलं. मात्र आता भव्य 11 टीमला भव्य अशी कामगिरी यावेळी मात्र दाखल करावी लागेल. गारेगार असं हे वातावरण आणि या गारेगार वातावरणामध्ये गरमागरमीचं क्रिकेट आपण इथे पाहू शकता. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळते. डीजे सागर यांची, त्यानंतर डीजे संजय. एक जबरदस्त आवाजाची झलक त्यांच्या वतीनं इथे प्राप्त केली जाते आणि त्यानंतर साईप्रीत लाईव्हची एक जोखमीची भूमिका इथे कौतुकास्पद राहिली आणि त्यानंतर आजच्या दिवसातील ही अखेरची मॅच आपण पाहू शकता. जिंकण्यासाठी 80 धावसंख्येची आवश्यकता ती भव्य 11 टीमला. तर खेळ इथे स्टार्ट होतो. पहिला बॉल राबून विकेटनं कमालीचा बेमिसाल हा फटका परावर्तित केलाय. चेंडू जातोय सीमा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार. पंच इशारा करतायत. ऑफिशियल पंचांची अधिघोषणा झाली. संकेत स्थळावरून 4 रन. पहिल्या बॉल पासून आक्रमक रवैया आजमावला जातोय महेश कडून. महेश आगलावे धावसंख्येचा अग्निडोंब उसळताना लगातार 2 चेंडू मध्ये मोठे फटके लगावताना या बॉलवरती पाहायला मिळतो WPL षटकार. पहिल्या 2 चेंडू मध्ये 10 धावा आपण येताना पाहतो. ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्या गोलंदाजांनी ज्या काही धावा दिल्या, खरं प्रकाश पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग दरम्यान 25 धावसंख्येची लयलूट केली होती. खूप काही खराब अशी गोलंदाजी राहिली होती. 4 षटकार बसले. त्या जोग या उत्तरार्धामध्ये महेश आगलावे आता आक्रमक पद्धतीनं खेळ साकार करतोय. इथे ओहो सुरेख पद्धतीचा हा चेंडू डिलिव्हर केला. तिथे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हा झेल सुटला, मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक सरसावले आणि पहिला करारा झटका पाहायला मिळतोय भव्य 11 टीमला. खेळाडू बाद होतोय महेश आगलावे. विकेट कीपरच्या हातून तो चेंडू निसटला गेला. त्यानंतर यष्ट्यांच्या मागे रिंगणामध्ये चेंडूची मात्र पकड केली. तिथे सज्ज होते डीजे रोहित. पहा त्यांना संधी मिळाली आणि त्याचं सोनं केलं मित्र म्हणेन. भले त्यांनी षटकार चौकार मारले नाहीत, मात्र षटकार चौकार मारणारा महेश आगलावेला त्यानं बाद केलं. कारण यष्टीरक्षकांनी झेल सोडला होता आणि डीजे रोहितनं चेंडूला जज केलं. अप्रतिम झेल तिथे पकडला गेला यष्ट्यांच्या मागे. गोलंदाज रोशन सालुंके पुन्हा एकदा सज्ज झालाय. बुलंदी पॉवरफुल फटका बॅटिंग मार्कवर सज्ज असताना मोबिन आक्रमक पद्धतीचा फटका खेळतोय. मिळतील 6 रन. षटकार. येता क्षणी आक्रमक पद्धतीची खेळी मात्र आखताना बॅटिंग मार्कवर मोबिन, तर एका बाजूला प्रकाश पाटील स्वतः कॅप्टन नॉन स्ट्राइक एनला धावसंख्या जाऊन पोहोचते. 1 गडी बाद 16 रन. गुडघ्यांचा वापर करून हा फटका टोलवायचा होता. पिल्लर आहे तैनात. अभि यांनी अप्रतिम अशी कामगिरी दाखवली आणि दुसरा दे धक्का
भव्य 11 टीमला खेळाडू बाद होतोय मोबिन. डीजे रोहित आवीकडे गेले होते, मात्र आता जाणं खूप काही धोक्याचं ठरलं असतं. मात्र त्यांनी स्वतःला सावरलं की बाबा आता आपल्याला थांबायचंय, आवी जज करू शकतो. आणि हे झाल्यानंतर आवीनं चांगल्या पद्धतीनं चेंडूला जज केलं गेलं. 2 गडी बाद 16 रन्स पाहता आपण. सायंकाळच्या सत्रामध्ये सुद्धा क्रिकेट रसिक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतोय. प्रहार दाखवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार, 3 तिगडा काम बिगडा. टोटल 4 गोलंदाज पकडून 4 खेळाडू चेंडू पर्यंत गेले. त्यानंतर चेंडूला जज करणं खूप काही कठीण झाले आणि तत्वर या बॉलवरती आपण धाबा पाहिल्या, 2 रन्स आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतील. टोटल 2 गडी बाद भव्य 11 टीमच्या 18 रन. अप्रतिम असा हा नजराणा आपण पाहतोय. WPLच्या वतीनं अतिशय दमदार पद्धतीचं हे आयोजन इथे साकार केलं जात आहे. पहा उद्या पहिली मॅच क्रमांक 9 आहे. स्वामी समर्थ अक्षय डोंगरे यांचा संघ खेळेल आयुष 11 कैलास गोंधळी यांच्या संघासमोर. 8:15 इथे रिपोर्टिंग करा. 8:20 टॉस आणि 8:30 पहिला चेंडू पडेल आणि हा चेंडू पडला तर रायगडामध्ये रेकॉर्ड होईल, कारण रायगडाचं क्रिकेट थोडंसं मागे आहे. ज्या पद्धतीनं ठाणे जिल्ह्याचा विचार केला 8:30-9 असा पहिला चेंडू पडू शकतो इतकी क्षमता आहे, परंतु परिवर्तन घडवायचं असेल तर खेळाडूंना साथ द्यावी लागेल. चम्याबाई सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतो. विश्वास पाटील यांचे भाचे. अप्रतिम अशी कामगिरी प्रत्येक व्यक्तिमत्वाची राहिली, कारण गाव चषक म्हणू शकतो आपण WPL, कारण एकत्रित गावकरी मंडळी इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर युवा पिढीची एक चांगली साथ, ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे या स्पर्धेसाठी. ऑटो बॉलिंग, काय चेंडू डिलिव्हर केला. गोलंदाज करण दाडावकर सज्ज असताना एक चांगल्या पद्धतीचा किरणोत्सव टाकतोय. धावसंख्येला स्थगिती दिली आहे. 2 गडी बाद 19 धावा धावपटलावरती. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 रन. कमाल धमाल मालामाल गोलंदाजी करण कडून साध्य होताना अतिशय लांब लचक असा रणअप गोलंदाज करण दाडावकर या खेळाडूचा. राईट मोड द विकेट, ट्रॅकिंग शॉट, फ्लाइट टेक डिलिव्हरी, लॉंग ऑफच्या डोक्यावरून WPL षटकार. दिगंबर म्हात्रे असतील आणि त्यानंतर बालचंद्र पाटील. काय पंचांची भूमिका राहिली. हे न्यायमूर्तींचं कार्य खूप काही अबोल राहिले आणि हे पंचांनी चांगले कार्य केलं तर स्पर्धा सक्सेस. संजय सावंत आणि जावेद फरीद ज्याप्रमाणे तलोजा नाईट मध्ये ज्या पद्धतीची अंपायरिंग असायची ना, त्या प्रकारची अंपायरिंग पाहायला मिळते. बालचंद्र पाटील आणि दिगंबर म्हात्रे यांची. या पंचांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊ. दिगंबरजी म्हात्रे हरिभक्त पारायण आहेत, त्यांना लारा या नावाने सुद्धा संबोधलं जातं अशी माहिती आम्हाला देताना सोनू सांगडे. पा गोलंदाज सज्ज असताना करण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये त्यानं धावा खर्च केल्या 8. 14 चेंडूमध्ये सागर 54 धावा बनवायचे. डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान आहे, त्याला तोडीत काढावं लागेल. चेंडू हवेमध्ये हवा, ही सफर मुक्त संचार, दमदार असा हासिल. अनिकेतनं हा अप्रतिम झेल पकडला आणि तिसरा करारा झटका भव्य 11 टीमला. खेळाडू बाद होत आहेत. प्रदीप आज मात्र चांगल्या पद्धतीची खेळी प्रत्येक खेळाडूला आखायची आणि त्यानुसार भव्य 11 टीमला थोडासा धोका आहे, कारण त्या ठिकाणी शौर्य 11 टीमचे खेळाडू शौर्य गाजवताना पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावपटलावरती. गोलंदाज सज्ज करण. करणचा हा चेंडू बॅटची आतली कडा डायरेक्टली हिट, धोका आहे. त्यानंतर ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. अतिरिक्त फेकी झाली. जज मात्र चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर
2 ओव्हरच्या खेळीनंतर टोटल गडी बाद झाले 3 गडी बाद 27 धावा धावपटलावरती. आता येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 53 धावसंख्येची आवश्यकता भव्य 11 टीमला. चला आपण लवकरात लवकर लगेच फिल्डिंग सजवायची आहे. गारेगार असे वातावरण, जणू काय माथेरानला आलोय अशा प्रकारची थंडी इथे जाणवतीये. हवेची गारेगार झुळक अंगाला झोंबताना गारेगार वारा आपण पाहतो आणि या गारेगार वातावरणामध्ये गरमागरमीचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण आजमावला. खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंनी आपल्याला खूप काही साथ दिली. 12 चेंडू 53 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज इथे सज्ज झालाय. सुमित मुकादम चांगल्या पद्धतीनं पावलं टाकताना पहिला बॉल त्यानं आक्रमक पद्धतीनं सफर केला. 1च रन पाहायला मिळते. आता कॅप्टन टू कॅप्टन हा मात्र वार पाहायला मिळेल. एका बाजूला प्रकाशमय कामगिरी पहिल्या मॅच मध्ये त्यानं साकार केली. आताही त्या जो कार्य त्याला साकार करायचं आहे त्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. फिल्डर होते तैनात आवाक्याच्या बाहेर. मिळतील 6 रन. षटकार. सुमित मुकादम वरती आक्रमक पद्धतीनं हल्ले इथे चढवले जात आहेत. कारण मॅच क्रमांक 8 पाहता आपण प्रकाश पाटील वर्सेस सुमित मुकादम. कॅप्टन टू कॅप्टन एक चांगलं बॅटल इथे आपण रंगताना पाहतो. खूप काही संघर्ष अजूनपर्यंत करावायचा आहे. कारण 10 चेंडू 47 धावा बनवायच्या आहेत. सुंदर पद्धतीचा हा फटका. लगातार 2 चेंडू 2 षटकार. बॅटिंग मार्कवर आहे प्रकाशमय कामगिरी. असेच फटके मागच्या ओव्हरमध्ये ठोकणं गरजेचं होतं. तिथे धावा रोखल्या गेल्या करण दाडावकर या गोलंदाजाकडून. आणि आता मात्र स्वतः संघनायक सुमित मुकादम गोलंदाजीच्या मार्कवर येता क्षणी पहिला चेंडू ज्याच्याकडून डॉट राहिला आणि लगातार 2 षटकार त्यानं इथे खर्च केले. या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये आक्रमक पद्धतीनं फटकेबाजी इथे ठोकावी लागेल. 9 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता. खेळपट्टीच्या मधोमध चेंडू आदळल्यानंतर रिझल्ट पाहतो आपण. 3 चेंडू 3 षटकार. आता थोडासा खराब गोलंदाजीचा कालखंड पाहतो आपण. सुमित मुकादम या गोलंदाजाकडून शौर्य 11 टीमचा हा खेळाडू शौर्य गाजवण्यासाठी आला आणि तिथे मात्र खूप काही धावा त्याच्याकडून खर्च केल्या जात आहेत. 8 चेंडू 35 धावा मॅच सोनू बनवू शकते. ज्या पद्धतीनं येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती जर 2 षटकार लागले ना तर मॅच बनवू शकते. कारण या मैदानाचा विचार केला तर कॅरम बोर्ड सारखे मैदान आहे ज्याच्यावरती षटकार मारणं खूप काही इझी आहे. आजच्या दिवसामध्ये अर्धशतक सुद्धा आपण झलकताना पाहिलं. 6 चेंडू 6 षटकार पाहिले म्हणजे या मैदानावरती धावा आपण बनताना पाहिल्या. आता थोडीशी लाईन लेंथ मध्ये खराबी पाहायला मिळते. वाईट बॉल आहे. आता 8 चेंडू आणि 34 धावा. या येणाऱ्या बॉलवरती आक्रमक पद्धतीनं चेंडू सबर करावा लागेल सुमित मुकादमला. 104 षटकार या स्पर्धेचे कंप्लीट झाले. अप्रतिम लेखाजोखा पाहायला मिळतो संदेशजी शेलके यांचा साईप्रीत लाईव्हच्या वतीनं. सुंदर असा फटका. फिल्डर आहे तैनात. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. बिलकुल 2 रन. धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटल 3 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवरती. आता येणारे 7 चेंडू आणि 32 धावा. या चेंडूवरती षटकार खेचावा लागेल बॅटिंग मार्कवर असलेला कॅप्टन कुल प्रकाश पाटीलला. हा चेंडू या मॅचचा खूप काही इम्पॉर्टंट. कहाणी में ट्विस्ट असेल का तिथे मिळतील. पंचांचा इशारा येतोय. चौकार. 3 ओव्हरचा कार्यकाल समाप्त. पहिल्या 3 ओव्हरमध्ये भव्य 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 52.
6 चेंडूमध्ये बनवायच्या टोटल 29. 6 चेंडू 28, कारण एक बॉल आपण वाईड पाहिला होता सुमित मुकादमच्या षटकामध्ये. आणि आता समीकरणाचा विचार केला 6 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या. चतुर्थ गोलंदाज आक्रमक पद्धतीनं गोलंदाजी साकार करेल का हे पाहावं लागेल. आजच्या दिवसाचा आपण अंतिम 16 पाहता. खऱ्या अर्थानं 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. आज रविवार दिनांक 23 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि बुधवार दिनांक 26/1/2022 या स्पर्धेचा सांगता सोहळा आपण पाहू शकाल. आजचा दिवस निर्विघ्नपणे पार पडला. याच्या मागे खऱ्या अर्थानं माननीय श्री परेशभाई पाटील यांची मेहनत पाहायला मिळते आणि अशीच मेहनत मैदानावरती दाखवताना भव्य 11 टीमचा खेळाडू बॅटिंग मार्कवर आक्रमक पद्धतीनं खेळ साकार करतोय. नाव आहे अभिजित म्हात्रे. नावामध्ये जीत हा शब्द दडलाय, जो निश्चितच अभिजित 100 मेकर स्पर्धेमध्ये बॉल बॉयची भूमिका ज्यानं बजावली आणि आता मात्र तो ॲज अ बॅट्समन म्हणून चांगली खेळी आकारताना इथे पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवरती आपण षटकार पाहिला. 5 चेंडू 22 धावा. हा चेंडू इम्पॉर्टंट. शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू इथे सफर केला. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर तैनात. तिथे सुटला जाईल. प्रकाश पाटील आणि त्यानंतर दिगंबर म्हात्रे यांच्यामध्ये आपण चर्चा सदर पाहता. इथे घडामोड घडली काय, जर पंचांना आणि आयोजकांना जर वाटलेच तर ते बघू शकतायत. पाहिजे आमचे आयोजक पाहतायत. स्वतः परेशभाई पाटील इथे सज्ज आहेत आणि पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. पंचांचा इशारा इथे येईल. आयोजकांनी चाचपणी केली. स्वतः पंच कमिटी तिथे सज्ज आहे. खेळाडू आपण आपसात बातचीत करू नका. स्वतः कमिटी तर परेशभाई पाटील आमचे मुख्य आयोजक आम्हाला माहिती देत आहेत. वेळ घ्या आपण, परंतु न्याय निवाडा चांगला द्या. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण नोंद घ्या. एकात्मतेची स्पर्धा आहे आणि अंतिम निर्णय नो बॉल. नो चेंडू आहे त्याचा आपण स्वीकार करा. एक धाव घेतलीये म्हणजे आता समीकरण संदेशजी 5 चेंडू 20 धावा. मी म्हटलं होतं शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाऊ शकते, कारण बॅटिंग मार्कवर आहे प्रकाश. 5 चेंडू 20 धावा. खऱ्या अर्थानं मागच्याच बॉलवरती जर सागर षटकार आला असताना तर कहाणी में ट्विस्ट निर्माण झाला असता. मात्र अजूनपर्यंत मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे. वावंजे प्रीमियर लीगचं रहस्यच हे आहे की शेवटच्या क्षणापर्यंत कुठलाही संघ हार मानायला तयार नाहीये. चला आपण स्पीडअप घ्या. जास्तीत जास्त वेळ आपण दौडू नका. संघनायक सुमित आपण तात्काळ फिल्डिंग सजवायची. फ्रीट मात्र जारी असेल. लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचा किती फायदा होतो ना हे आता आपल्याला माहिती पडलं. क्वालिटी विथ क्लॅरिटी आणि याच्या जोरावरती खऱ्या अर्थानं संदेशजी शेलके ठामपणे सांगतायत की आम्ही सज्ज आहोत.
तर आयोजक इथे सांगतात की जास्त वेळ घेतला जातो फिल्डिंग करणाऱ्या शौर्य 11 टीम कडून. 5 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्यात. आता नाराजीचं सावड पाहायला मिळतंय शौर्य 11 टीमच्या खेम्यामध्ये. समोर आहे प्रकाश, गोलंदाजीच्या मार्कवर अनिकेत म्हात्रे. अनिकेत म्हात्रे टू प्रकाश पाटील. प्रकाशमय खेळ कोण साकार करेल हे पाहावं लागेल. चेंडू क्रमांक 2 शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू, मिळतील 6 रन. WPL षटकार सोनू. खूप मजा लुटली जातीये भव्य 11 टीमच्या खेळाडूंकडून. नक्कीच ज्या पद्धतीने जर विचार केला गेला आक्रमक फलंदाजी प्रकाश पाटीलने सातत्यपूर्ण दाखवले, तेच एक इंडिव्हिज्युअल पारी रोशन आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इंडिव्हिज्युअल मॅच जिंकवत नसते, कॉम्बिनेशन मॅच जिंकवते. जास्तीत जास्त वेळ इथे खर्च केला जातो. प्रकाश पाटील इथे टाहू फोडतायत की बाबा फिल्डिंग लावा पहिल्यांदा, कारण अंधाराचं सावट निर्माण होऊ शकतं. आता 4 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच रोशन अतिशय चांगला सामना आपण पाहू शकाल. या मुवमेंटला जास्त वेळ खर्ची करण्याचा प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा संघाचा निर्णय असतो, परंतु आज आम्ही सहकार्य केलं. उद्या टायमिंग असेल. नक्कीच वेळेची पाबंदी मात्र असणार आहे. जर मात्र जो संघ नसेल त्याला पॅरालाइज देखील केलं जाईल. 4 चेंडू 14 विजयाचा सौदा आहे मी तर म्हणेन. आणि इथे आक्रमक पद्धतीचा हा फटका, तिथे झेल पर्यंत जाणं गरजेचं होतं. रिक्स उचलणं गरजेचं होतं. पास होऊन रिक्स घेणं ही सगळ्यात मोठी सुरुवात असते. नक्कीच रोशन ज्या पद्धतीने म्हणतात ना, रिक्स आहे तो इक्ष आहे, आणि त्या पद्धतीने होणं गरजेचं होतं, कारण की सामना मात्र प्रकाश पाटीलच्या बॅटवरती निर्भर आहे. जर प्रकाश पाटीलची विकेट जर काढली तर सामन्यामध्ये पुन्हा शौर्य 11 संघ दिसेल आपल्याला. 3 चेंडू 10 धावा. मॅच मात्र बनली, कारण बनवायच्या होत्या टोटल 80 धावा. बॅटिंग मार्कवर आहे प्रकाश. महेश आगलावे सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन. मोबिन बाद झाला, प्रदीप बाद झाला, त्यानंतर अभिजित आणि प्रकाश पाटील. अभिजितच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय, तर एका बाजूला प्रकाश पाटील प्रकाशमय कामगिरी सादर करतोय. 3 चेंडू 10 धावा. हा चेंडू सोनू वाईट पाहायला मिळतो. नक्कीच अतिशय चांगली खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून स्पेशर होता, मी तर म्हणेन. मात्र स्पेशर वरती पूर्णपणे यावेळी क्रिएट होऊन गोलंदाजी करणं गरजेचं होतं. नक्कीच वाईट साठी थर्ड अंपायर दिला जाणार नाहीये. जास्तीत जास्त अशा प्रकारचे थर्ड अंपायरचा वापर केला तर स्पर्धा 5 दिवस ठेवावी लागेल. आणि रोशन जर आपण विचार केला प्रकाश सोबत जो आपण अभिजित हा फलंदाज त्याच्या तालमीत घडलेला त्याचा छोटा बंधू, एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, मारण्याचा प्रयत्न, चेंडू विकेटच्या मागे. यावेळी मात्र चांगली चेंडू, पूर्णपणे सबमरीन डिलिव्हरी, पूर्णपणे कालच्या सुरुवातीची डिलिव्हरी रोशन आपण पाहिली आहे. मात्र डॉट चेंडूची सांगता येते. काय मॅच घडली जाते आता. 2 चेंडू 9 धावा, कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली, आणि त्यानुसार खेळाची आखणी इथे करावी लागेल. स्वप्नपूर्ती करण्यासाठी 2 संघ एकमेकांविरोधात सोनू कात टाकतायत. 2 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच रोशन हे मात्र थोडंसं कठीण आव्हान असेल, कारण की जर विचार केला थंडीचं पूर्णपणे वातावरण मैदानामध्ये निर्माण झालंय. पूर्णपणे प्रेक्षक वर्गापासून तर मैदानामध्ये पूर्णपणे एक ओस आपल्याला पडताना पाहायला मिळते. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम. चेंडू जातोय सीमा पार. WPL षटकार. काय फटकेबाजी, वाखाणण्य जोग इनिंग इथे साकार केली जातीये. 2 संघ एकमेकांविरोधात रफ अँड टफ मॅच इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच रोशन या पूर्णपणे थंडीमध्ये नक्कीच गरमाट निर्माण करणारा आपण सामना एन्जॉय करतोय. जशा पद्धतीनं म्हटलं जातं ना, ज्या एखाद्या सोन्याला जेवढ्या आगीमध्ये टाकाल तेवढीच त्याची किंमत वाढली जाईल, त्याच पद्धतीचा हा प्रकाशला आपण पाहतोय. प्रकाश पाटील कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली तुमच्या समोर मी सादर करतो. 1 चेंडू 3 धावा बनवायच्यात. आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ आपण खर्च करता, लगेच फिल्डिंग सजवायची. शौर्य 11 टीम.
नक्कीच एक अतिशय चांगली सामना आपण आणि खरं तर मी तर म्हणेन या सामन्यामध्ये शौर्य 11 संघ जिंको की भव्य 11 संघ जिंको याच्यामध्ये जिंकणार ते आपले परेशभाई यांचं आयोजन म्हणजे WPLचं एक यशस्वी आपल्याला यश पाहायला मिळेल रोशन. नक्कीच आयोजकांची भूमिका इथे विजयी होईल, क्रिकेट विजयी होईल आणि स्वप्न कुणाचं साकार होणार, शौर्य 11 की भव्य 11. आणि इथे माहिती येते प्रकाश पाटीलच्या 50 कंप्लीट. जोरदार टाळ्या. इथे काउंटिंग सुरू होती की धावा किती. नक्कीच एक इंडिव्हिज्युअल पारी आपण पाहू शकाल. एक हाती किल्ला प्रकाशने लढवला रोशन. तर प्रेक्षक मायबाप जोरदार टाळ्या. एक चेंडू कंपल्सरी 3 धावा. बॅटिंग मार्कर प्रकाश, गोलंदाज सज्ज आहे अनिकेत मात्रे. रेकॉर्ड होईल, पहिल्या मॅच मध्ये रेकॉर्ड झाला होता 6 चेंडू 6 षटकार. आता काय घडेल, एक चेंडू 3 धावा बनवेल का भव्य 11, भव्य दिव्य ही स्पर्धा. शांत स्मशान शांतता. एक चेंडू 3 धावा. गोलंदाज तयार अनिकेत. आणि इथे एक रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल. इथे बॉल हातातून निसटलाय. घडणार काय, कहाणी में ट्विस्ट. खेळाडू बाद. ओहो व्हॉट अ मॅच. काय मॅच घडली. अक्षरशः धडपडला, अक्षरशः कोसळला. क्रिकेटचं थरार पाहिलं. हे यश आहे मी तर म्हणेन परेशभाई पाटील यांचं. हे यश आहे WPLचं. नक्कीच रोशन अतिशय चांगला सामना केला होता. प्रकाश मात्र विजयाच्या छावणीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलं होतं. मात्र एका धाव्यानं आपल्या संघाला मात्र पराभव स्वीकारावा लागेल. बाप रे बाप, काय मॅच घडली. नक्कीच जर विचार केला रोशन आजच्या दिवसामध्ये चेंडू मैदानावरती कमी मात्र हवेमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळाला. रोशन सालुंके यांची चाणक्यरीती इथे आपण पाहिली. परफेक्ट फिल्डिंग, परफेक्ट किपिंग पाहिली. एक चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता होती आणि तिथे डोक्याचा वापर केला. नक्कीच रोशनचा विचार केला. रोशन सालुकेनं डेंजर एंड कडे थ्रू केला कारण की प्रकाशने चेंडू खेळल्यानंतर तिसऱ्या धाव्यासाठी नॉनस्ट्राईक एंड कडे जात असताना त्याची रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केली.